बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी आणि भाजप या दोन पक्षाचा चांगलं वर्चस्व आहे. जर का राष्ट्रवादी धनंजय मुंडे आणि त्या दृष्टीने अजित पवार गटाला जर का लॉस झाला तर ही स्पेस भरून काढण्याची जी काही तयारी आहे ती तयारी पंकजा मुंडे आणि भाजप करत आहे असं नक्कीच दिसतं आहे. कारण की बीडमध्ये जर का बीड नगर परिषद निवडणूक जिंकायची असेल तर क्षीरसागर कुटुंबातील एक जण जवळ घ्यावा लागतो असा इतिहास राहिलेला आहे आणि यात इतिहासाला समोर धरून त्याबद्दलची व्यवस्थित स्ट्रॅटेजी पंकजा मुंडे यांनी आखली आहे. हा स्पेस त्यांनी भरून काढला आणि त्यासाठी त्यांनी हेमंत क्षीरसागर हे संदीप क्षीरसागर यांचे भाऊ यांना भाजपमध्ये आणलं आहे. त्यांचा पक्षप्रवेश घडून आणला आहे आणि जास्त शक्यता आहे की ते नगर परिषदेमध्ये त्यांना पुढं करून ती निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे एकीकडं परळीमध्ये शरद पवार गटाने फोडलेले दीपक देशमुख आणि आता BJPकडनं हेमंत क्षीरसागर यांना फोडल्याच्या नंतर या सगळ्या भागामध्ये धनंजय मुंडे यांना बरीचशी राजकीय किंमत मोजावी लागते असं एकंदर दिसतंय.